हॅलो गाईस, आता आम्ही परत निघाले. रात्री एक बार गेलेलो, आता परत दुपारी जातोय. आता प्रभादेवीच्या इथे आम्ही जातोय. तर का जातोय तुम्हाला कळेलच पुढे राहाल तर. आता मी ना दादा आज निघालोय, तर काल सकाळी रात्रभर फिरालो. 7 वाजेपर्यंत आम्ही माहिती घरी आलेलो. पण आता परत आता 1 वाजलेत निघाल. त्यानंतर आम्हाला झाला उशीर झालाय थोडा. आता तिथे सगळी मंडळी आपली आलेली आहे, तर तिकडे पोहोचली होती. मग तुमच्या आधी भेटूया. आहेत सगळे घरची माणसं जे वाटप करायला घेतलेलं आहे. जय भीम काका. जय भीम जय भीम. मंडळी सगळे आलेले आहेत. या सगळे आलेले आहेत. हा इथे तुम्हाला वाटलेलं की ते मी प्रभादेवीला का आलो, तर मेन म्हणजे ते आपला बिस्किट वाटप होतं, पाणी वाटपासून वया वाटप पण येते. जे लहानपर्यंत वया वाटप, कारण की बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित आणि एकत्र. शिका या पहिला मुद्दा. त्याच्यासाठी आता इथे वया खायला पण देतो आणि लहानपर्यंत वया दिल्या जातात. असं ते वाटणं सुरू केले नाही. त्यानंतर महिला मंडळाचे सगळे तिथे बसलेले आहेत. बाकी सगळे लोक इथे आपली आपली कामं करतात. सगळे आपल्या ठिकाणी आहेत. स्वयंदीप मित्र परिवार कल्याण आणि स्वयंदीप सामाजिक संस्था कल्याण रजिस्टर यांच्या विद्यमाने गेले 16 वर्षापासून दादर चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या जनसमुदायाला गेले 16 वर्षापासून आम्ही पाणी, बिस्किट्स आणि वह्या वाटपाचं जे काम करत आहोत. तर यामध्ये स्वयंदीप मित्र परिवार सभासदांचा सहभाग असतो. गेले 16 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमामध्ये स्वयंदीप मित्र परिवाराचे सगळे सभासद स्वकृती या ठिकाणी धमादान करत असतात. हा जो उपक्रम चालू आहे, या उपक्रमाला दरवर्षी 40 ते 50 रुपये राजकीय किंवा सामाजिक व्यक्तींकडनं आम्ही देणगी न घेता आमच्या स्वतः हिमतीने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. या वर्षी आता 16 वर्ष आहे. या 16 वर्ष आपले जे आणे उभे असतात त्यांना पाण्याची व्यवस्था पण नसते, आणि त्याच्यामुळे यावर्षी पाणी सुद्धा जास्त आणलेलं आहे. त्याचबरोबर बिस्किट्स आणि वह्या देखील वाटप आम्ही केलेलं आहे. आपण बघू शकता की पाण्याचे आपण जवळ आता याच्यापेक्षा अर्ध पाणी वाटून राहिलं आहे. आणि अजून हे 2 ते 3 तास हा उपक्रम सुरू असेल. आणि बिस्किट्स देखील आहेत. त्यानंतर जवळजवळ 60 डझन वह्या या जे विद्यार्थी रांगेमध्ये असतात त्यांना देखील ते वह्या वाटप करतो. असा छान असा उपक्रम. याच्यामध्ये सर्व जे सभासद आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी सहभाग असतो. आपण बघू शकता. तेव्हा त्याची सगळी खाताना बसलेले सगळी आपली मंडळी सगळी इथे महिला मंडळांची सगळे जेंट्स लोक ना, बाकीचे लोक जे आहेत सगळे आधी काम करतात. त्यांचं झालं खाऊन किंवा लोक येतील खायला, की कोण तसं करतील ना, बाकीच्यांनी खायला वगैरे देणार आहेत. आता बघ लाईन पण पुढे पुढे चाललेली आहे. त्यांना काय हे आपली संस्थाचं नाव आहे जी आहे. ते 4 वाजेपर्यंत 4 वाजून गेलेत, पण ह्यावर इथं बॉक्स पण बघू शकता तुम्ही. उरलेले खूप आहेत तिथे, पाण्याचे पण उरलेले जास्त आहेत. इथे वह्या सगळे काय उरलेत अजून, पण आपण चाललेच वाटप. अजून वाटतं खूप 1-2 तास तरी जातील, याला वाटप सुरू असतीलच. म्हणजे ह्यावेळी जास्तच हे आणलेले बिस्किट वह्या सगळं काही बघा. अजून वाटतं इथे मागे बाबासाहेबांचं नाव जर टी शर्ट वरती ना, मी पण काढून घेतली शर्ट. आज स्वयंदीप मित्र परिवाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी अल्पहार, पाणी वाटप, बिस्किट वाटप आणि लहान मुलं जे आदिवासी रांगेमध्ये आहेत त्यांच्यासाठी वही वाटपाचा हा जो उपक्रम आहे, हा स्वयंदीप परिवाराच्या वतीनं गेले 16 वर्षापासून सुरू आहे. हा उपक्रमासाठी जो निधी जमा करतो तो आम्ही स्वयंदीप परिवाराचे जे सभासद आहेत ते स्वतः निधी जमा करतात. त्याचप्रमाणे हा उपक्रम 16 वर्ष सुरू असताना आमच्या परिवाराचे जे
संबंधित काही आमचे आहेत राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते या उपक्रमाला आवर्जून इथे या ठिकाणी भेट देत असतात. उभी केली त्याचे संस्थापक माननीय डॉक्टर चंद्रमोरे सर, डॉक्टर पगारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा ऐकून घेताना हा उपक्रम कसा वाटला सर? खूप सुंदर उपक्रम आहे हा. मला तर खूप आनंद होतोय की गेल्या 16 वर्षापासून तुम्ही अविरत मेहनत घेतला. सगळे मुरमाडला राहणारी मंडळी आहे, कोणी कल्याण परिसरात राहतात. पण 6 डिसेंबर जर असेल तर त्याच्या 8 दिवस मी जी लगबग बघतोय, आमच्या शाखेचे कोषाध्यक्ष सन्माननीय कोषाध्यक्ष प्रकाश गायकवाड गुरुजी, आम्ही दररोज सोबत असतो आणि नेहमी आमचं जेव्हा डिस्कस चालत असतात तेव्हा श्रमिक मित्रमंडळाचं ते नेहमी नाव घेत असतात. आणि आमचं काही काम असेल, नाही गुरुजी मला आज आम्हाला टी शर्ट स्थापन करायचे आहेत, नाही गुरुजी आज आम्हाला जो कार्यक्रम आहे 6 डिसेंबरचा त्यासाठी आम्हाला निधी गोळा करायचा आहे, आम्हाला बाकीच्या गोष्टी घ्यायच्या आहेत. अशीच वर्षानुवर्ष हे कार्य करत राहील. आणि जी आता ही मंडळी आहे, मला तर वाटतं संपूर्ण कुटुंब इथं असते, यांची मुलं सुद्धा प्रेरणा घेतात. आणि तुमच्यापासून खरंच आम्हाला काही शिकायला मिळतंय की खरंच आपणही असा प्रयत्न करायला पाहिजे. आणि मी शब्द देतो गुरुजींना, जर आम्हाला काही तुम्हाला जर वाटलं तर काही काम असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. निश्चित मी काय एवढा मोठा माणूस नाही, पण तो करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. जय भीम. हा जो प्रोग्राम 16 वर्षापासून राबवता, आंबेडकरांचं एकदम महत्वाचं कार्य, वयाचं जे काम करता, शिक्षणासाठी प्रोग्रेस करणारं हे फार उत्कृष्ट काम आहे. याच्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो आणि याची प्रेरणा घेऊन आम्ही पण काही कॉन्ट्रीब्युशन थोडंफार करण्याचा प्रयत्न करतो. जय भीम. उपस्थित झाला तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या ह्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करतो. आज हा जो स्वयंदीप मित्र परिवार जो आहे, हा गेले 16 वर्ष हा उपक्रम राबवत आहे. जी मंडळी या ठिकाणी येते त्या सर्वांना अल्पोपहार, पाण्याची व्यवस्था आणि जी मुलं असतात त्यांना एक वही पेन असा हा उपक्रम चालूच आहे. आणि हा उपक्रम राबवत असताना खूप सारी मंडळी येत असतात आणि इथे आवर्जून भेट देत असतात. तर नालंदा शाखेचे सन्माननीय अध्यक्ष ज्यांनी संस्था स्थापन केली ते आमचे मित्र, आमचे गुरुवर्य करून आलेले आहेत, तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संजय ओंकारेश्वर सर आणि सचिव पद्माकर खरे सर आणि आमची संपूर्ण कार्यकारिणी, या कार्यकारिणीच्या वतीनं दोन्ही डॉक्टरांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि तुम्ही इथपर्यंत आला, आम्हाला ही भेट दिली, या कार्यक्रमाला एक चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या प्रति मंगल कामना करतो. नमो बुद्धाय. जय भीम. आजच्या दिवशी आज आपण जे 6 डिसेंबर चैत्यभूमी दादर येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. जी लोक वेगवेगळ्या प्रदेशातून, प्रांतातून इथपर्यंत पोहोचली आणि इथे केवळ बाबांना एक भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी, बाबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या तमाम जनतेची व्यवस्था म्हणून ही स्वयंदीप मित्र परिवार कल्याण जो परिवार आहे, त्या परिवाराचा स्वयंदीप सामाजिक व शैक्षणिक संस्था या संस्थेच्या वतीनं अल्प उपहार, पाण्याची व्यवस्था आणि उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी यांना वही आणि पेन वाटप करण्यात आलेला आहे. जवळजवळ 900 विद्यार्थ्यांना आपण वही आणि पेन दिलं. ही सर्व संस्थेची पदाधिकारी आहेत, मान्यवर मंडळी आहेत, त्यांना मी त्यांचं एक मनोगत, एक अल्पशा 2 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय करणार सर आहेत, त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी घेऊया. त्यासाठी रांगेतील आपल्या धम्म बांधवांना पाण्याचं वाटप असतं, बिस्किट असतं आणि लहान मुलं जे असतात अभिवादन करण्यासाठी आपल्या पालकांसोबत आलेले असतात. अशा मुलांना शालेय उपयोगी वस्तू, वही आणि पेन यांचं वाटप आम्ही करत असतो. स्वयंदीप मित्र परिवाराचे आजूब सभासद आणि संस्थे पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ मामा या ठिकाणी
आपले मनोगत व्यक्त करतील. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आमच्या सर्व भीम अनुयायांना स्वयंदीप आमचा जो कार्यक्रम आहे, या स्वयंदीप कार्यक्रमाअंतर्गत जे काही ते पाणी वाटप, बिस्किट वाटप स्वयंदीप फंडाने कष्ट केले, त्यांचेही आमच्या सर्व स्वयंदीपांतर्गत तर मी माझं इथे मनोगत व्यक्त करतो आणि याच्या पुढे सूत्र मी आमचे जावई यांच्याकडे सोपवतो. नंतर आमचे सक्रिय कार्यकर्ते आमचे बंधू गायकवाड दादा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांना सविनय जय भीम. स्वयंदीप मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी खेडेपाड्यातून, देशोदेशातून, गावोगावातून हे ग्रामीण लोक येत असतात. डोक्यावर बुचकी असतात, अंगावर बगे कपडे असतात, पण ते फक्त एकच ध्यासाने येतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं आहे. आज हे 6 डिसेंबर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे आणि ते गावातून ज्यांनी खऱ्या अर्थाने चळवळ जिवंत ठेवली, बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवले. होऊ शकता की दर्शन लाईन ही वरळी गावाच्या पुढे गेलेली आहे. जवळजवळ 4-5 किलोमीटरच्या पुढे ती लाईन आहे आणि एवढी लाईन ते लावतात आहे आणि मला वाटतं 12 तास, 16 तास, 18 तास ते लाईनीत उभे असतात आणि त्यांना पाण्याची व्यवस्था असते, त्यांना खाण्याची व्यवस्था असते. तर अशा प्रसंगी स्वयंदीप मित्र परिवाराने हे जे सर्व पदाधिकारी आणि सर्वांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे गेल्या 16 वर्षापासून, जो हा अल्पोहार आणि पाणी वाटप हे जे रांगेतले जे अभिवादन करण्यासाठी रांगेत भीम अनुयायी उभे आहेत, सक्रिय सहभागी असतो. आणि ह्या वर्षी अध्यक्षा आदरणीय रेश्मा खानजी यांच्या माध्यमातून आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य लाभलं. मी आज स्वयंदीप मित्रांच्या वतीनं त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या सर्व सहकार्याचं या ठिकाणी आभार मानतो की आपण एवढं सुंदर असा कार्यक्रम करता. हे जे भीम अनुयायी आलेले आहेत, खरोखर अक्षरशः कोणाला 3 दिवस झाले, कोणी 1 तारखेपासून यायची सुरुवात झालेली आहे आणि आपण हे छोटस कार्य करत आहोत. आणि ह्याच्या पुढे जाऊन आता आपण अजूनही आपल्या बरोबर काही लोक जुळण्यास उत्सुक आहेत आपलं कार्य बघून. त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि आज बाबासाहेबांच्या स्मृतींना आज स्वयंदीप मित्र परिवाराच्या वतीनं अभिवादन करून या ठिकाणी ते थांबतो. जय भीम. यानंतर जय भीम. नुकताच सांगितल्याप्रमाणे देशातून अनेक अनुयायी येत असतात. तर या अनुयायांनी आल्यानंतर इथे या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे, जे काही खाण्यापिण्याची व्यवस्था, हे कुठल्याही गोष्टीचा ते विचार न करता या ठिकाणी आज ही संस्था जी स्वयंदीप मित्र परिवार संस्था आहे, या संस्थेच्या वतीने या लोकांना या ठिकाणी जे काय अल्पोपहार आणि पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर खरोखरच या संस्थेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करू या संस्थेचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. यांच्या वतीने आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम योग्यरित्या राबवला आहे असं मी ठामपणे जाहीर करतो. आणि पुढे पण आपण असंच सर्व एकत्र येऊन असेच कार्यक्रम राबवत राहू, जेणेकरून आपली अजून संख्या वाढेल, अजून आपला प्रचार होईल, आपलं नाव होईल आणि आपल्या समाज बांधवांच्या आपल्याला म्हणजे सोयी सुविधा पुरवण्याची आपल्या ही तयारी आपण दाखवली आहे. याशीच पुढे दाखवत राहू. जय भीम. जय भीम. जय भीम. आपण इथे उपस्थित आहोत आपल्या भीम अनुयायी यांची सेवा करण्यासाठी आणि हा संकल्प आपण 16 वर्षापासून आपण अविरतपणे करत आहोत. आणि हे फक्त जमलेलं आहे फक्त स्वयंदीप परिवारातील जे सभासद आहेत, धम्म बांधव आहेत, त्यांनी दिलेल्या धम्मदानावर हा आपला 16 वर्षाचा प्रवास सुरू आहे. त्यामधून आपण
पाणी वाटप करतो, बिस्किट वाटप करतो आणि लहान मुलांना वह्या वाटप करतो. हे प्रभादेवी असं ठिकाण आहे का इथे येण्यासाठी, शिवाजी पार्कवरून येण्यासाठी बरेच मंडळ किंवा जी सेवाभावी संस्था आहे, होणारी गैरसोय, त्यांना होणारा त्रास, तिथे नसलेल्या ज्या गैरसोयी त्या कमी व्हाव्यात यासाठी त्यांना पाण्याचं वाटप आणि आपण अल्पोपहाराचं आपण वाटप करत असतो. या कामी सर्व धम्म बांधवांनी, तसे अनेक संस्था याला सहकार्य करतात. तसेच अनेक धम्म बांधव मंडळ, समाजसेवी संस्था याला दान सुद्धा करतात. आणि यामुळेच हा यवतमाळसाठी जे सभासदांचे परिवार आहेत ते संपूर्ण परिवार प्रभादेवी याच ठिकाणी येतात. यावेळी ते कोणताही परिवार असा म्हणत नाही का मी शिवाजी पार्कला जातोय आणि तिथे मी स्टॉल फिरतोय, मी तिथे सर्व जे अनुयायी त्यांच्या मी देखावा बघतोय, असं इथे स्वतः उभे राहून प्रत्येक अनुयायांची सेवा करण्याचा इथे प्रयत्न करतात. आणि यामध्ये लहान मुलं, स्त्रिया यांचा जो सहभाग आहे तो खूप मोठा आहे. आणि त्यामुळेच हा कार्यक्रम आपण 16 वर्षे अविरतपणे करत आलेला आहोत. आणि अशाच प्रकारे ही सेवा करण्याचा जे व्रत आहे ते आपण सगळे मिळून अविरतपणे करण्याचा प्रयत्न करूया. एवढे बोलून इथेच थांबतो आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा आपल्या स्वयंदी परिवारातर्फे भावपूर्ण कल्याण तर्फे इथे आलेलो आहोत. आणि जवळजवळ 16 वर्ष आमचे सर्व परिवार आणि आमचे सर्व कुटुंबाचे मेंबर सर्वजण येतात. इथे अल्पोपहार वाटप करतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तक, वही, पेन इत्यादींचे पण वाटप करतो. आणि इथे जे भीम अनुयायी येतात यांना एक आनंद मिळतो जेव्हा आम्ही रांगेत उभं राहून त्यांना अल्पोपहार आहार देतो. आणि ते धन्यवाद पण करतात. छान, म्हणजे खूप आनंद वाटतो त्यांना. तर आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला पण आनंद वाटतो. आम्ही बाबासाहेबांनी प्रयत्न करतो आणि सर्वजण खूप आनंदात असतो. एक काहीतरी केल्याचं समाधान आम्हाला मिळतं. आणि थँक्यू. जय भीम. पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम. सकाळी 11 वाजल्यापासून स्वयंदीप सामाजिक शैक्षणिक संस्था कल्याण हे अविरतपणे या ठिकाणी बिस्किट वाटप, पाणी वाटप, वह्या वाटप, पेन वाटप सतत करत आहेत. आणि जवळजवळ 10,000 लोकांपर्यंत हा उपक्रम तिथपर्यंत पोहोचतोय. पाणी असो, बिस्किट असो, वह्या असो, पेन असो. आणि सर्व जी मित्र परिवाराचे सभासद आहोत ते सक्रिय ह्या कामात वाहून घेतलेले आहेत. मग अध्यक्ष असोत, सचिव असोत, नाहीतर संपूर्ण कार्यकारिणी असोत. सकाळी 11 वाजल्यापासून ते आता जवळजवळ 6 वाजत आहेत. आणि 11 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत हा सगळा उपक्रम, तुम्ही इथे पाणी बघत आहात, तिकडे बिस्किटाचं वाटप होत आहे. बिस्किट अजून देखील चालूच आहेत. म्हणजे 11 ते 6 जवळजवळ म्हणजे 7 तास आम्ही या उपक्रमात हा सतत चालू आहे. माझ्यासोबत खरे सर आहेत, खैरनार सर आहेत, पंडित सर आहेत. आम्ही आपल्याला रांगेबद्दल थोडीशी माहिती देतो. ही रांग आहे आणि ह्या रांगेमध्ये जवळजवळ सकाळी 7 वाजल्यापासून ही मंडळी सगळी उभी आहे. केवळ फक्त बाबासाहेबांच्या प्रती असलेली त्यांची अस्मिता, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे. बाबासाहेबांच्या प्रेमापोटी, कारण खाल्लेला घास आणि घेतलेला श्वास हा केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेबांमुळे आहे. आणि बाबासाहेबांच्या प्रेमापोटी, बाबासाहेबांच्या उपकारापोटी ही सर्व मंडळी सकाळी 7 वाजल्यापासून लाईन मध्ये आहे. इकडं बघा, इकडं. सर्वांना जय भीम. स्वयंदीप मित्र परिवार कल्याण आणि स्वयंदीप सामाजिक संस्था कल्याण रजिस्टर यांच्या वतीनं गेल्या 16 वर्षापासून जी डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जी अभिवादन रांग आहे त्या रांगेमध्ये लोकांना सेवा देण्याचं काम करत आहे. 16 वर्ष बिस्किट, पाणी आणि जी मुलं रांगेत असतात, लहान मुलं, त्यांना वह्या वाटप असा हा उपक्रम गेल्या 16 वर्षापासून सुरू आहे. आम्ही जवळजवळ सकाळपासून 11 वाजल्यापासून तर आता 6 वाजता आलेले आहेत. अभिवादन रांगेमध्ये आहोत, लोकांना सेवा देण्याचं काम करतोय. किती गर्दी, रात्री 4 तारखेपासून ही गर्दी आहे. त्यामध्ये जगामध्ये एकमेव असे व्यक्तिमत्व असतील की त्यांचे महापरिनिर्वाण दिन लोक चैत्यभूमी दादा या ठिकाणी येऊन अभिवादन करतात. एक ऊर्जा या ठिकाणी घेऊन जातात. आपण जे अभिवादन रांगेमध्ये आपले एक धर्मबांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. दादा, कुठून आले तुम्ही? आम्ही आलो सध्या विले पार्ले अच्छा, पळून जातो मुंबई मध्ये. अच्छा, किती वाजता निघाले घरातून?
आम्ही सकाळी 6 वाजता निघालो. अच्छा, तर रांगेत कधीपासून? रांगेत रांगेत सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता रांगेत आहात. हो. अच्छा, हे लहान मुलं आहेत हे बघा. ओके ओके. हे लहान मुलं. ठीक आहे, आपण आता बघूया की आता आपण ज्या दादांची संवाद साधला ते इथले आपल्या विलेपार्ल्याचेच आहेत. ते सुद्धा विलेपार्ले असून पण सकाळपासून रांगेत आहेत. आपण बघूया कोल्हापूरहून काही ग्रुप मित्र आलेले आहेत. या ठिकाणी ग्रुप त्यांचा आलेला आहे, तर त्यांच्यासोबत संवाद साधूया. कालगावावरून निघालो 7 वाजता. इथं रांगेत 10 वाजल्यापासून आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून. सकाळी 10 वाजल्यापासून रांगेमध्ये आहे. अभिवादन करायला. बरोबर. वारीवर. अच्छा, पहिल्यांदा झालं ना. बोला, तुम्ही बोला. जय भीम. कोल्हापूरवरून आम्ही आलो. सकाळी 10 वाजल्यापासून आहे इथं रांगेत. सगळं बघून बरं वाटायला, भारी वाटायला लागलं. छान वाटतं. दर्शन घेऊनच जाऊ. दर्शन घेऊनच जाणार. लोक एकसारखे थांबते. आम्ही सकाळी गेटवरून गेलो पण खाली रांगेत गेलो. आम्हाला पण माहित नव्हतं. आम्ही गेट ओबीसी गेलो, तिथनं परत रिटर्न आलो. तुम्ही आतापर्यंत टीव्हीवर होतात किंवा ऐकून होतात नातेवाईकांकडनं की 6 देशावर गेल्यानंतर त्यांनी दर्शन घेण्यासाठी 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, परंतु आज तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला जाणवलं या ठिकाणी. परंतु जी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे ती ऊर्जा कायम आहे. काही त्रास जाणवत नाही तुम्हाला. जेव्हा तुम्ही चैतन्य जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेणार नाहीत, अभिमान करणार नाहीत, तेव्हा तुम्हाला आनंद मिळणार नाही. दादा 1 मिनिट. त्यांची मुलाखत 1 मिनिट. तुम्ही 1 मिनिट या ना इकडे. कोण बोलतो तुमच्यापैकी? हा, बोला. काय बोल? तुम्ही आता आले कुठून? मिरजवरून. मिरज, सांगली मिरज. हो, चांगली. अच्छा, तुम्ही तिथं आलेत का? हो. कधी निघाले तिकडे तुम्ही? आम्ही काल सकाळी निघलो होतो. आता पोहोचलात म्हणजे? हो, आता पोहोचलो. काय म्हणजे किती जण आहात तुम्ही? आम्ही 20-22 जण आहे ना. अच्छा, काय तुम्ही काय बाबासाहेबांच्या बद्दल तुम्ही काय म्हणाल? आता बाबासाहेबांनी आपल्याबद्दल एवढे केले तर आपण त्यांच्यासाठी एक दिवस काढू येऊ शकतो इकडे. तर त्यांच्यासाठी आपण पण काहीतरी करावं ना. काय केले तरी पण सगळं कमीच आहे त्यांच्यासाठी. बरोबर. जय अजून कोण बोला तुझ्यापैकी? छान. बघू शकता आपण की आपण आता कोल्हापूरचे दादा यांची संवाद साधल्यानंतर सांगली दादा संवाद साधला. आपली भगिनी या ठिकाणी बाबासाहेबांना आवेदन करतील. काय बोला, काय कुठून आला तुम्ही? बोला ना. काय वाटतं आजच्या दिवशी असं काही हरवल्यासारखं वाटतं. असं ते असते तर खूप चांगलं झालं असतं. असं नेहमी वाटत राहतं आणि ते यवा असं सारखं मनात वाटत असतं. धन्यवाद. प्रत्येकाच्या भावना या ठिकाणी वेगवेगळ्या असल्या तरी विचार एकच आहे की बाबासाहेबांचं या समाजावरती खूप असे अनमोल अशी देणगी आहे आणि ती कुठेतरी व्यक्त असं प्रत्येक मानवत असतो की 6 डिसेंबर कधी येतोय आणि मी बाबासाहेबांना अभिवादन करायला मुंबई दादरच्या येथे कधी जातोय आणि ती प्रतीक्षा ठेवून 1 वर्ष कधी सरतो आणि परत लोक मोठ्या ऊर्जेने बहुसंख्येने या ठिकाणी येत असतात. जय हिंद दादा. दादा औरंगाबादवरून आले. दादानी खंत व्यक्त केली की बाबासाहेबांचा पुन्हा जन्म व्हावा या लेकरांसाठी. बा भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनांसाठी. म्हणून बाबांची कळकळ आणि दादांची ही कळकळ होती की बाबासाहेब पुन्हा यावेत. पण बाबासाहेबांची लेकरं आहेत ते अधुरं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याला शक्य होईल तसं करत आहेत. परंतु तुम्ही इथपर्यंत आलात, खरोखरच मनपूर्वक धन्यवाद तुमचे. या मुंबई नगरीमध्ये इतक्या लांबून तुम्ही आलात आणि तुम्हाला दर्शन तर मिळेलच बाबांचं, पण एक चांगला विचार तुम्ही इथून घेऊन जाणार आहेत आपल्या लेकरा बाळांसाठी. आपल्या लेकरा बाळांना खूप शिकवावं. बाबासाहेबांना अभिवादन केल्यासारखं होऊन जाईल की तुम्ही आपल्या सर्व लेकरांना खूप शिकवावं आणि खूप मोठं व्हावं. हीच ऊर्जा आपण इकडून घेऊन जाऊया आणि खरोखर हीच आपल्या बाबासाहेबांना आपली विनम्र अभिवादन असेल, आपली आदरांजली असेल. काका कुठून आले तुम्ही? जालनावरून आले? जालनावरून आले? नाही, गाव तळेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. जालन्यावरून आलो. अच्छा, जालनावरून आले. मग कधी निघाले तिकडून? आम्ही काल निघालो. काल निघाले? हा, काल दुपार. कसं वाटतं मुंबईला आल्यावर? मुंबईला आल्यावर छान वाटत. मुंबई तर मायानगरी आहे. हो, ठीक आहे. हो, त्याच्यामध्ये बाबासाहेबांची एवढी मोठी जागा आहे. हा, आहे ना. तुम्ही बघितलं हिंदू मिल जिथे बाबासाहेबांचं स्मारक बनतंय? हा, बघितलं. खूप मोठं भव्य स्मारक बनतंय जिथे बाबासाहेबांचा पुतळा इतका मोठा असेल हा. की सारी मुंबईची लोक बघतील. हा, इकडून पुढे गेले तुम्ही, पुढे गेले हा. तिथे मोठं स्मारक बनतंय. तुम्हाला तिथे फोटो पण बघायला भेटेल. त्यांनी बॅनर लावलाय कशा पद्धतीचा असेल तो. ठीक आहे. आणि मग त्यावेळेला असं आपल्याला काय रस्त्यावर लाईन लावायची गरज लागणार नाही. ठीक आहे. त्यावेळेला आपण आतमध्ये सगळे सभागृहामध्ये असू आणि सगळ्यांच्या
एका संगती आपल्याला अभिवादन करता येईल बाबासाहेबांसाठी. ठीक आहे. तर तुम्ही इथपर्यंत आलात बाबासाहेबांच्या प्रेमापोटी, कारण आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास आपल्या बाबासाहेबांच्या मुळे आहे. जे कपडे आहे ते बाबासाहेबांच्या देणं आहे, जे शिक्षण आहे ते बाबासाहेबांचं देणं आहे, जे लेणं आहे, वागणं आहे, राहणं आहे, खाणं आहे, पिणं आहे, सारं काही बाबासाहेबांचं आहे. आणि त्या बाबासाहेबांच्या पुण्यानं आपण सन्मानानं जगत आहोत. तर या सन्मानाचं जीवन जगत असताना बाबासाहेब 6 तारखेला आपल्याला सोडून गेले, 6 डिसेंबरला. आणि त्यांना आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाहून इथपर्यंत येतो आणि त्यांना अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. बाबा, तुझी लेकरं आम्ही आहोत. आणि तीच सहानुभूती घेऊन आणि तोच ध्यास घेऊन आपण इथे येतो आणि एक नवीन विचार आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, लेकरांसाठी इथून घेऊन जातो. आणि तो घेऊन जायचा आहे. आणि आमची कळकळीची विनंती आहे, आम्ही स्वयंदीप मित्र परिवार कल्याण तालुका याच्या वतीनं हे काम करत आहोत. आमचा एकच विचार आहे की आपली सर्व लेकरं आहेत, ही सगळ्या मुली आहेत, त्या खूप शिकाव्या, साहेबिनी व्हाव्या, मोठे साहेब व्हावेत, तरच खरं म्हणजे खरोखर बाबासाहेबांना अभिवादन केल्यासारखं होईल. माझी सर्वांना विनंती आहे की इथून एकच विचार घेऊन जायचा की आपले जे दिवस असतील, आपल्या ताटातली एक भाकरी कमी झाली तरी चालेल, पण त्या एक भाकरीचा पैसा आपण मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार असतील, तो जो बाबासाहेबांचा ध्यास होता की सारा भारत बुद्धमय होईल, त्या बुद्धमयच्या वाटेवर आपण जाऊया. आपल्या सर्वांची तेवढीच कामगिरी आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो की तुम्ही इथपर्यंत आलात. सकाळपासून रांगेत आहेत, जवळजवळ 6 वाजून गेलेले आहेत, 7 वाजलेले आहेत, पण अजून पण तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे. कारण तिथं काय आपली काय अंधश्रद्धा आहेच नाही, परंतु फक्त बाबासाहेबांचं दर्शन घ्यायचं आहे, बाबासाहेबांच्या विचाराचं दर्शन घ्यायचं आहे, बाबासाहेबांच्या कार्याचं दर्शन घ्यायचं आहे. तर आपण घेऊया आणि पुढे जात राहूया. ही रांग अशीच पुढे पुढे सरकत राहील. माझ्या ताई, माई, तुम्ही इथपर्यंत आलात, खूप बरं वाटतंय. तुम्हाला पाहून आम्हालाही खूप बरं वाटतंय. जय भीम. अमरावती आलात, किती वाजता निघाले होते? आपण कालच निघाले. कसं वाटतं इथे आल्यानंतर कसं आहे, आम्हाला दरवर्षी क्या बात आहे. बाबासाहेबांच्या प्रेमपोटी आलात, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलात तुम्ही इथे. क्या बात आहे. काय देऊन जाल इथल्या आम्हाला तरुण पोरांना संदेश? तरुण पोरांना संदेश म्हणजे हा म्हणजे मोठे उपकार आहे. ते तर आपण कधी न पिटणार आहे, पण व्यसनाधीन न होता. हो. काका कुठून आले? अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यावरून आले. कधी निघाले? मी कालच आलो संध्याकाळी. क्या बात आहे. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान वाटलं. छान वाटतंय. मी म्हणजे बुद्ध विहारावर शिकवणी म्हणून का होतो अहमदनगरला. अच्छा. राज्यघटना मी बरीच वाचलेली आहे, अभ्यास केलेला आहे. अरे वा, क्या बात आहे. आणि भंतेजी सोबत शेकोटी म्हणून जात जा. वा वा, छान छान. तर असा अभ्यास केलेला तर 358 कलम आहेत. अच्छा, क्या बात. तर त्याच्यातली एक सुद्धा कलम चालू आहे. अच्छा. हा आहे नाही, चालेल. कलम तर कसं आहे आता दादा, आता सगळं काय आपल्या हातात नाहीये. राज्यघटनेचे चारी पिलर आपल्या हातातून निघून गेलेले आहेत. जे आहेत बसलेत, जे बसलेत तिथे खुर्चीवर, ते आपली माणसं नाहीये. मग ते त्यांच्या मनासारखंच करणार ना. जेव्हा आपला माणूस त्या गाडीवर बसेल, त्या खुर्चीवर बसेल, तेव्हा बाबासाहेबांची खरी घटना या देशात अंमलात केली जाईल. आणि तेव्हा खरं शासन जे आहे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं शासन आहे, ते शासन तेव्हा चालेल. आता ते शासन सध्याच्या घडीला नाहीये, ही खंत तुम्ही व्यक्त केली. परंतु आपल्या हातात एकच आहे. आपण इथून एकच विचार घेऊन जायचा आहे की मी जितकं शिकलो नाही ना, मला जेवढं मिळालं नाही ना, तेवढं माझ्या लेकराला मिळेल. माझ्या लेकराला इतकं मोठं करेल की प्रत्येक प्रशासन अधिकारी तिथे असला पाहिजे, माझा लेकरू असेल. म्हणजे माझा येणारी पिढी, म्हणजे जी आता शिकत आहेत ना, आता दादानी खंत व्यक्त केली, एका दादानी खंत व्यक्त केली, मुलांना संस्कार पण दिले पाहिजेत. कारण संस्काराशिवाय शिक्षण व्यर्थ आहे. नाही तर शिक्षण घेतात, IPS टाकतात, म्हणजे त्या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही. जी गरज आहे काळाची शिक्षणाची, आणि शिक्षण योग्य मार्गाला लागलं पाहिजे. पण शिक्षण जातंय कुठे, जातंय व्यर्थ जातंय. तर ते व्यर्थ न जावं म्हणून बाबासाहेबांची इच्छा आहे. आणि आपल्याला पण असं वाटलं पाहिजे की आपला मूल संस्कारिक असला पाहिजे. तो 2 बुकं कमी शिकला तरी चालेल, पण संस्कार असलं पाहिजे. तर माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना, तुम्ही इथं खूप चांगल्या संख्येनं आलात, सकाळपासून जन इथपर्यंत आलात, तुमच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भीम. बाभिमा तुझ वंदन कोटी कोटी, बाभिमा तुझ वंदन कोटी कोटी, जगी अशी की मया केलीस मोठी, बाभिमा तू वंदन कोटी कोटी कोटी,
जगी अशी किमया केलीस मोठी बाभिमा तुझ वंदन कोटी कोटी बाभिमा तुझ वंदन कोटी कोटी बाभिमा तू वंदन कोटी कोटी भीमामुळेच या जगी आनंद हा मिळतो राजरस हा भीमा या जगी आनंद हा मिळतो राजरस दलितो आनंद हा पाजून पाना पाना रे पाजून पाना तू ज्ञानाचा पाजून पाना तू ज्ञानाचा चरा चरा माये पोटी बाभिमा तुझ वंदन कोटी कोटी बाभिमा तुझ वंदन कोटी कोटी जगी अशी किमया केलीस मोठी वंदन कोटी कोटी बाभिमा तुझ वंदन कोटी कोटी. धन्यवाद काका. काय वाटतं तुम्हाला आजच्या दिवशी? हा सुंदर गाणं गायलं सर आपण. माझी पण इच्छा एक छोटसा एखादा कडवं गावं. जरूर जरूर सर जरूर जरूर. वरती जाऊ चला चला रे उठा बौद्ध जन भगिनी उठा बौद्ध जन भगिनी भाऊ चला चला रे उठा बौद्ध जन भगिनी भाऊ चला चला रे त्या चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे त्या चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे निर्वाण दिन भीमाचा जाऊ चला चला रे त्या चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे. जय भीम सर. धन्यवाद काका धन्यवाद. खूप छान प्रकारची आदरांजली आपण वाहिली. बनकर ब्रह्मपुरी पिंपळगाव. बघा सुरेश बनकर सर चंद्रपूर जिल्ह्यातनं त्या ठिकाणी आलेले आहेत. चंद्रपूर ब्रह्मपुरीहून. तालुका पिंपळगाव भोसले गाव माझं. भोसले गाव का तुमचं? हाजी सर. काका अतिशय छान गीतातून तुम्ही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. खूपच घेतो तो श्वास खातो तो घास केवळ बाबासाहेबांच्या क्रांतीला माग नका येऊ द्या. ही सगळी आपली जबाबदारी आहे. आपली जिम्मेदारी आपल्या भीमानुयांची. बाबासाहेबांनी जे आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दिलेले विचार दिलेले त्या विचारांना अंगीकारा. त्या विचारांप्रमाणे आपण पुढे जात राहा. आपल्या पिढीला घडवत राहा. खूप मोलाचा संदेश आपल्याला बाबांनी दिलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रती आपलं इतकं ऋण आहे ते आपल्याला कधीच फेडता येणार नाही. म्हणून ही आपली सर्वांची उतराई आहे. ही उतराई आहे आपण कधीही फेडू शकत नाही. आपण त्यांना अभिवादन करता करता त्यांची विचार आपल्या मुलांपर्यंत पेरा आणि या मुलांना चांगल्या प्रकारे संस्कारित करा आणि चांगल्या पदावर पोहोचवा. सर्व आपले जे धम्म बांधव आहेत त्या धम्म बांधवांनी आपल्या लेकरांना खूप खूप शिक्षण द्या आणि चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करा, बनण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा चांगले जागरूक नागरिक बना. बरोबर आहे की नाही? वोटिंग करताना कोणतं सरकार निवडून द्यायचंय, काय करायचंय, कोणतं कलम या ठिकाणी नाही दिसत. खरोखरच फार मोठी शोकांतिका आहे. ही उणीव आपल्यालाही भरून काढायची आहे. म्हणून आपल्या बाबासाहेबांच्या विचाराचं सरकार या ठिकाणी आणायचं आहे आणि नागरिकाची जबाबदारी आहे, सुजाण नागरिकाची जबाबदारी की चांगल्या व्यक्तींना आपण निवडून द्या. पैसे देऊन घेऊन अजिबात असा विचार करू नका, विकले जाऊ नका. हीच खरोखर बाबासाहेबांना हे आदरांजली ठरेल आणि आपल्या मनाचं आपल्या विचाराचं सरकार या ठिकाणी आणा. कोणतंही असेल पण बाबासाहेबांच्या विचारावर सरकार चाललं पाहिजे एवढीच विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता पुढचे शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे
रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. फाटक्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर, दुबळ्यांच्या दुःखाची केली रे कदर. आभाळागत छाया झाली रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. ताठ त्यानं केले शोषिता दिले, उंचावली मान नाही, उंचावली मान नाही वाकणार आता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. जागविली न्यायाची रे आशा, बाणा तुझा होता न्यारा, बाणा तुझा होता न्यारा भाग्य विधाता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्यान गांजल्यांचा दीनदाता होता रे. धन्यवाद. जय भीम सर्वांना. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. आज मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. त्या भीमाच्या प्रतापाने काल मुजरेच केले रे. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. आज मुजरे मला करती, आज मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. त्या भीमाच्या प्रतापाने. त्या भीमाच्या आज दिल्लीच्या दरबारी, आज दिल्लीच्या दरबारी मला नेऊन बसविले. मला नेऊन बसविले 7 कोटीच्या बापाने. आज मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. त्या भीमाच्या प्रतापाने काल मुजरेच केले रे. त्या भीमाच्या प्रतापाने होतो मातीत दडलेला,
होतो मातीत पडलेला, होतो मातीत दडलेला, आमचं सोनच केले रे, आमचं सोनच केले रे, एका मोठ्या सराफाने आमचं सोनच केले रे, एका मोठ्या सराफाने आज मुजरे मला करती, आज मुजरे मला करती, काल मुजरेच केले रे, काल मुजरेच केले रे, काल मुजरेच केले रे. जय भीम सर्वांना. तुला पाहवया नयन आतुरले, लागली ओढ जीवा, तू ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, तू ये रे भिवा, ये रे भिवा, तू ये रे भिवा, ये रे भिवा, तू ये रे भिवा. गाणं असं आहे की सुभेदार रामजी बाबा हे जेव्हा आजारी असतात, मृत्यूशय्यावर असतात, त्यावेळी बाबासाहेबांची ते आठवण काढतात आणि ते गाणं आहे की बाबासाहेबांना ते बोलवतात. हा, या भेटीमुळे वाट पाहता तुझी, जड झाले डोळे प्राण जाएना, तुझी या भेटीमुळे, तू ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, तू ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा. काया थांब जरा, करू नको घाई, येईल माझा भिवा, देतो तुला ग्वाही. थांब जरा, करू नको घाई, येईल माझा भिवा, देतो तुला ग्वाही. ये रे भिवा, 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 ये रे भिवा. लय बळाल माझ्या दुबळ्या पोरात, लय बळाल माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बळाल माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात. गुरवडणारा पोरगा माझा साहेब झाला, गुरवडणारा पोरगा माझा साहेब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला. दराराचे सरकारी नोकरात, त्याचा दराराचे सरकारी नोकरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात.
राजवाड्यातला माणूस आता गावात आला, राजवाड्यातला माणूस आता गावातला, बोलाया लागला जोरात, साला सरपंच बोलाया लागला जोरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, एका नळीवर पाणी माया लागला शेंदाया, एका नळीवर पाणी माया लागला शेंदाया, तिथं समतेच मंदिर आता लागला बांधाया, तिथं समतेच मंदिर आता लागला बांधाया, नात जुळू लागलं खालच्या थरात, नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात.